की संजय राऊत काय चुकीचं वागतायत. शेवटी त्यांचे सुद्धा पक्षश्रेष्ठी त्या सोनिया गांधीच आहेत संजय राऊतांच्या. आणि त्यामुळे राज ठाकरे यांना मनसेला त्यांच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे विचारण्याकरता त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं ना, सोनिया गांधींना येऊन भेटतायत ना, याचा अर्थ संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आहेत. आज त्यांचे उंबरठे झिजवत आहेत. बाळासाहेबांची परंपरा याला काळीमा लावण्याचं काम संजय राऊतांकडनं होतं आहे. राजसाहेब ठाकरे यांना आघाडीत घ्यायचं की नाही याची परवानगी जर सोनिया गांधींकडे घ्यावी लागते, हर्षवर्धन सकपाळांसारख्या व्यक्तीची, जरी ते महाराष्ट्राचे अध्यक्ष असते त्यांना आमदार ना खासदार नाही काही अशी वेगळं त्यांचं काही इमेज, परंतु त्या माणसाशी तक्रार सोनिया गांधींकडे करावी लागते. एवढी लाचारी कशासाठी? उद्या तर ओएसी यांना आघाडीत घ्या, त्याची सुद्धा परवानगी मागण्याकरता सोनिया गांधींचे उंबरठे झिजवतील. संजय राऊत यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही आहे. पण ज्या पद्धतीने एक छोटा विषय आहे, म्हणजे निवडणूक आयोगाला भेटीला जायचं आणि त्याच्यासाठी ते काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहिणं, तेही हर्षवर्धन सकपाळ यांच्यासारख्या व्यक्तीचं, तर एकंदरीत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये. शिवसेना म्हणू नका, युबीटी म्हणा, अहो पॉवरच काही राहिलेली नाही आहे. ते बेडूक ज्याप्रमाणे हवा भरून फुगवला जातो त्या पद्धतीची त्यांची अवस्था आहे. कोणी नाही आहे, कोण त्यांना विचारत नाही आहे. आघाडीमध्ये कोणी त्यांना विचारत नाही आहे. कवडीची किंमत नाही आहे. पवारसाहेबसुद्धा दुसऱ्या दिवशीच्या बैठकीला गेले नाहीत. हे पोरखेळ आहे म्हणाले. त्यांना वाटलं हे पोरखेळ आहे, त्या पोरखेळामध्ये कुठे यांच्यामध्ये वावरत बसायचं. आणि काय विषय आहे तो, दुबार नावं, 4 वेळा नावं, हे आत्ताचा विषय आहे. काँग्रेस ज्यावेळी सत्तेवर होतं तेव्हा मतदार यादीमध्ये दुबार नावं नव्हती का? 4 वेळा. मला आठवतं आहे 20 वर्षापूर्वी मतदार यादीत माझं नाव 5 ठिकाणी होतं. 4 वेळा, 2 वेळा, 3 वेळा ही नावं ही मतदार यादीमध्ये, हा आत्ताचा प्रकार नाही आहे. तुम्ही आता कशाला दोष देताय? हे तुमच्यापासून चालू आहे. आणि बिहारमध्ये ही मतदार यादी पुन्हा अपडेट करतायत, त्याला यांचा विरोध. बिहारमध्ये काय करतायत? एका ठिकाणी 10 ठिकाणी जर नाव असेल तर ते नाव काढून एकाच ठिकाणी ठेवायचं. जी व्यक्ती एखाद्या एरियामध्ये राहत नसेल, त्या ॲड्रेसवर नसेल, तर त्याचं नाव डिलीट करायचं. अशा पद्धतीची मोहीम निवडणूक आयोगाने बिहारमध्ये घेतली. अहो या नालायक माणसांनी संसदेचं अधिवेशन चालून दिलं नाही. बिहारमध्ये भाड्याची माणसं नेऊन मोठे मोठे मोर्चे काढले. निवडणूक आयोगाला भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी यांच्यावरती टीका केल्या. आणि तोच इश्यू घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाला भेटताय. मुळात तो विषय कोणाचा आहे, काय आहे, हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे. या संजय राऊतांनी त्यांना मतदार यादी म्हणजे काय, त्या ठिकाणी मला वाटतं जयंत पाटील सोडले तर लोकांमध्ये निवडणुका लढणारे एक बाळासाहेब थोरात होते. मला वाटत नाही की ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत, ज्यांनी स्वतः मतदार यादी तपासले, मतदार यादी काय असतं, BLO काय असतो, BLA काय असतात, याची कुणाला माहिती आहे. मग तुम्ही कशासाठी तुमचे माणसं एजंट जे नेमतात ते नेमा ना. तुमच्याकडे आहेत का प्रत्येक मतदार यादीला तुमचा माणूस एक प्रतिनिधी BLA द्यायचा असतो त्या पक्षांनी, आणि त्यांनी ती यादी चेक करायची असते. ती यादी बरोबर आहे की नाही. मग तुमचे BLA काय शेण खायला गेले का? केवळ आपली हार होणार आहे. आणि म्हणून आता या निवडणूक यादीचा आधार घेऊन निवडणुका पुढे ढकला अशी मागणी करतायत. याचाच अर्थ त्यांचा पराभव होणार हे त्यांना माहीत आहे. आजचं मरण आणखी 6 महिन्यांनी घ्या. 6 महिने माणूस जगण्याचा प्रयत्न करत असतो. हा केवळ प्रकार आहे. यातील एकालाही यादी म्हणजे काय असतं, स्वतः एकानेही निवडणूक लढलेली नाही आहे. त्यामुळे केवळ बागलबुवा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाविकास आघाडीमध्ये मनसे जवळ येतोय म्हणून काँग्रेस अस्वस्थ होत आहे असं समजून येत आहे. म्हणजे कोणत्याही चौथ्या पक्षाला आतमध्ये घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या श्रेष्ठींची होकार असणं गरजेचं आहे. ही लाचारी आहे, ही लाचारी आहे. तुम्हाला आघाडीत कोणाला घ्यायचंय हे तुम्हाला जर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना विचारावं लागत असेल तर ही लाचारी आहे. आत्मसन्मान तुम्ही विकलाय खुर्ची करता. तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे. युबीटी फक्त लावा, शिवसेना युबीटी हे नाव सुद्धा लावू नका. एवढे लाचार झालेत तुम्ही. अहो, मनसेला तुम्हाला आघाडीत घेण्याकरता पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्यावी लागते. ही लाचारी आहे हो. शिवसेना नाव तोंडात घेण्याचा तुम्हाला अधिकारच नाही आहे. सर, राज ठाण्यामध्ये ठाकरे जी बैठक दिल्लीच्या झाली, राज ठाकरे दिल्लीच्या काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलायला रेडी आहे. त्यांनी दर्शवली इच्छा. बघ आता राजसाहेब कोणाशी बोलायला तयार आहेत, कोणाशी बोलायला मला नाही वाटत. कारण राजसाहेब जे मी ओळखतो हे स्वाभिमानी आहेत. त्यांचा आत्मसन्मान त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. मला आघाडीत घ्या म्हणून राजसाहेबांना जे मी ओळखतो ते राजसाहेब मला आघाडीत घ्या म्हणून कधीही कोणाशी विनवणी करणार नाहीत, जे मला राजसाहेब माहिती आहेत. आणि मला नाही वाटत राजसाहेब मला आघाडीत घ्या म्हणून कोणाची परवानगी मागतील किंवा कोणाशी बोलतील. ही चुकीची गोष्ट आहे. सर, ठाण्यामध्ये एक बैठक घेतली तुम्ही, त्या बैठकीमध्ये एकला चलूचा नारा नगरसेवक देत असल्याची माहिती येते समोर. नक्की काय आहे? ठाण्यामध्ये शिवसेना वेगळी लढणार आहे की महायुतीत लढणार आहे? एकीकडे सांगितलं तर शिवसेना जे हे आहेत एकनाथ शिंदे आहेत ते देखील नाराज आहेत. नक्की खरं काय आहे? हे बघा, बातमीचा काही जण विपर्यास करण्याचा प्रयत्न करतायत. ठाण्यामध्ये आमची काल संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची पूर्वतयारी या विषयावरती बैठक असते. आम्ही दर आठवड्याला आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या प्रभागातील अहवाल काय काम केलं, कसं केलं यासाठी आमची बैठक होत असते. काल तशा पद्धतीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हे सत्य आहे की काही नगरसेवकांनी आपली खंत व्यक्त केली की आपले मित्रपक्ष सातत्याने मीडियामध्ये शहरामध्ये आम्ही वेगळे लढणार, आमचा महापौर होणार, आम्हाला युती नको अशा पद्धतीचे बोलत असतात. आमचा एकही पदाधिकारी एकही कार्यकर्ता युतीच्या विरुद्ध कधी बोलत नसतो. तर तुम्ही ऐकून का घेता? त्यांना जर युती नको असेल तर तुम्ही कशासाठी युतीसाठी आग्रही आहात असा प्रश्न त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून मला विचारला. त्यांनी चर्चा केली. काही लोकांच्या प्रभागामध्ये नगरसेवकांची जी आहेत त्यांनी पाठपुरावा करून जी काही कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये काही लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे बघा, आपण लोकसभा महायुती म्हणून लढलो, विधानसभा महायुती म्हणून लढलो, महानगरपालिकेच्या निवडणुका नागरिकांसमोर महायुती म्हणूनच लढल्या पाहिजेत. नाहीतर लोक चुकीच्या पद्धतीने बोलतील. परंतु जर महायुतीतील आपल्या मित्रपक्षाला जर आपल्याबरोबर युती करायची नसेल, त्यांना वेगळं लढायचं असेल तर आपलीसुद्धा वेगळं लढायची तयारी आहे. परंतु आपला पहिला प्रेफरन्स महायुती म्हणूनच राहणार आहे. यापूर्वीसुद्धा आपण वेगळं लढलेलो आहोत, एकटं लढलेलो आहोत आणि एकटं लढूनसुद्धा आपण बहुमत प्राप्त केलेले आहे. मागील 10 वर्षसुद्धा आपण वेगळं लढून त्या ठिकाणी आपला महापौर आहे. परंतु आपण लोकसभेला युती केली, विधानसभेला युती केली, म्हणून महायुतीला सुद्धा महानगरपालिकेला सुद्धा युती करावी आपली इच्छा आहे. शेवटी त्या इतर पक्षांची सुद्धा इच्छा असेल तर महायुती म्हणून लढू. त्यांना जर वेगळं लढायचं असेल तर आपल्याला तर लढावंच लागणार आहे. काल पण या तुमच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नाराजी व्यक्त केल्याची देखील नाही मी तर महायुती म्हणून लढाच. उलट जे कार्यकर्ते नाराज आहे त्यांना समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण मला नाही वाटत की त्यासाठी मी महायुतीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. आणि शिंदेसाहेबांचंही म्हणणं आहे की महायुती म्हणून आपण लढूया. पण समोरचा जर महायुती म्हणून लढायला तयार नसेल तर आम्ही ते महायुती म्हणून लढणार नाहीत म्हणून आम्ही हातावर हात घालून बसणार का? ते जर आमच्या युतीमध्ये त्यांची तयारी नसेल तर आम्हाला स्वतः स्वबळाची तयारी करावीच लागणार ना. त्या जिल्हाप्रमुख म्हणून माझी जर भूमिका असेल तर माझ्यावरती साहेब कशाला नाराज होतील? सर, एक मुद्दा याच्यामध्ये भाजप म्हणून तुम्ही सोबत घेताय, पण ठाण्यामध्ये एनसीपी अजित पवारांना देखील सोबत घेणार आहेत का? त्यांची फारशी ताकद आहे का तिथे?
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आहे, कोणाची ताकद आहे नाही आहे हा विषय नाही आहे. महायुती म्हणतो त्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष बरोबर समजतो, त्यामुळे त्यांना सुद्धा बरोबर घेण्याची आमची तयारी आहे. पण नगरसेवक जरी म्हणत असेल की स्वबळाला नारा द्यायचा आहे, स्वबळाला लढायची तयारी आहे, समजा एकनाथ शिंदे म्हणत असेल की महायुतीतील लढा, मग त्यावेळेस आमच्याकडे पक्षाचा आदेश मानला जातो. शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जो पक्ष उभा केलेला त्यामध्ये पक्षाचा आदेश मानले जातो, पक्षप्रमुखाचा आदेश मानला जातो. शिंदेसाहेब जो निर्णय घेणार त्याचं आम्ही पालन करणार. नगरसेवकांनी खंत व्यक्त केली की समोरचे लोक वेगळे लढा म्हणून बोलतायत, तर तुम्ही कशाला महायुती म्हणून लढा असं बोलताय, हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला, समोरच्यांना नाही विचारला. थँक्यू सर. थँक्यू अरे सर. सर थांबा एक हां, मिनिट. काय? रोहित पवारांनी हे सांगितलं आहे की कशा प्रकारे एका महिन्यात मतदारसंघात 4000 मतदान वाढतात. त्यांनी नेमकं दाखवलंय की कशा प्रकारे आधार कार्डचं दुरुपयोग करून जागोजागी अशा 4दा नोंदणी होते. डोनाल्ड ट्रम्पचं एक्झाम्पल त्यांनी दाखवलंय की सपोज हा नाव आहे तर कशा प्रकारे आधारमध्ये नाव ऍड होतं. हे बघा, त्यांच्याकडे आधार कार्ड ही सिस्टम आहे ना, सिस्टममध्ये जर कोण डोनाल्ड ट्रम्प म्हणून नाव जर नोंदवत असेल, उद्या रोहित पवारांनीच नोंदवलं असेल डोनाल्ड ट्रम्पचं नाव, काही पुरावे खोटे पुरावे दाखल केले असतील तर ते त्याला आधार कार्ड मिळतं, नाही मिळत असं नाही. पण आधार कार्ड देताना काळजी घेणं गरजेचं आहे. कदाचित आरोप करण्यासाठी काही हे प्रकार केले असतील आणि या जर चुकीच्या गोष्टी असतील तर त्यांनी प्रूव्ह करून द्याव्या, त्यांच्यावर कारवाई करावी. ज्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जर आधार कार्ड दिलं असेल त्याच्यावरती कारवाई करावी. पण तू त्याच्याकरता जर ते सत्ताधाऱ्यांना दोषी जर पकडत असतील तर यापूर्वी काँग्रेस सत्तेमध्ये असताना, राष्ट्रवादी सत्तेमध्ये असताना जेवढ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला शरद पवारांना जबाबदार पकडायचं का, याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं. साखर कारखान्यांमधला भ्रष्टाचार, सहकारी संस्थांमधला भ्रष्टाचार, बँकांमधला भ्रष्टाचार, शाळांमधला भ्रष्टाचार, कॉलेजच्या परवानगी देतानाचा झालेला भ्रष्टाचार, या सगळ्या ग्राम सडक योजनेमधला भ्रष्टाचार, ज्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा रोहित पवारांच्या दृष्टीने शरद पवारांना दोषी पकडायचं का, त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं. ते सगळे नेते तुम्ही जे म्हणतात भ्रष्टाचार वगैरे वगैरे ते सगळे नेते सध्या महायुतीमध्ये सरकारमध्ये. हे बघा, मी शरद पवार त्यावेळी प्रमुख होते म्हणून त्यांना भ्रष्टाचारी पकडायचं का हा मी प्रश्न विचारतोय. प्रमुख कोण होतं त्या पक्षाचं? आता हे बघा, आधार कार्ड जरी चुकीचं निघालं, आधार कार्डवरती नाव जरी असलं तरी हे नरेंद्रजी मोदी यांना जर जबाबदार धरत असतील, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा यांना जर ते जबाबदार धरत असतील तर मग आम्ही काय म्हणायचं? पवारसाहेबांना तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदार धरणार आहात का? बघा, हा सिस्टमचा दोष असेल. जी सिस्टम ज्या अधिकाऱ्यांनी जी केली त्याच्यावरती कारवाई करा. उद्धव ठाकरे यांनी मार्मिक दिवाळीच्या अंकात लेखून ठाकरे ब्रँडवर भाष्य केलंय. सांगितलं की ठाकरे बंधू एकत्र आले की झाली कावकाव सुरू. त्यांनी असा टोला जे लावला आहे. बरोबरच हे सांगतात आणि विचारतात पालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार, मराठी अमराठी कोण, म्हणजे त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे का त्यांनी नसेल लिहिलं, त्यांच्या नावावर कोणी लिहिलं असेल. विषय कसा आहे की मुळात मराठी साहित्य आणि याविषयी मी सांगायला नको. कावकाव केव्हा करतात? एखादाचा मृत्यू झाला आणि त्याचं आपण 13वं करत असतो त्यावेळी कावकाव करतात. आता तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे जर कावकाव करतात असं जर म्हणत असतील तर त्यांनी थोडंसं मराठी समजून घ्यावं. तुम्ही दोघं एकत्र येणार हे तुम्हाला दुःख वाटतंय का? दुःख झालं की दुःखदायक घटना झाली की कावकाव करतात. त्यामुळे कदाचित त्यांच्या लिखाणामध्ये ही चूक झाली असेल. म्हणजे ते एकत्र आलं त्याला दुःखदायक घटना ते समजतात का? याचा अर्थ ती दुःखदायक घटना आहे. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.